नाही आहे, मी खरंच नाही सांडलो तेल. आणि त्या समयात तर मग काय? हा, तू नाही सांडलं? मग बाहेरचं कोणीतरी येऊन मुद्दाम तिथे सांडून गेले की काय? एकतर चुका करायच्या आणि वर उलट बोलायचं. आई शपथ मी देते. बस झाले तुमचे ब्लेम गेम. आता तरी हे असं मूर्खासारखं वागणं बंद करा. आज जी चूक झालीये ती किती महागात पडलीये याचा अंदाज सुद्धा नाहीये तुम्हाला. सावी जिन्यावरनं पडल्या, त्यांचं नशीब चांगलं म्हणून हातावर निभावलं, नाहीतर त्यांना काही झालं असतं तर. हे सगळं जर असं काय असेल ना, तर याचा अर्थ नीता वहिनी आणि त्यांचं बाळ अजून पण सेफ नाहीये. होय शपथ, मला हे धैर्यानं सांगितलंच पाहिजे. जरा तरी काही वाटू द्या तुम्हाला. बरं, एकीकडनं तेल सांडलं तर ते दुसरं कुणाला दिसलं नाही का? लक्षात ठेव, ह्या घरात जर माझ्या बायकोला काही त्रास झाला तर मी काय करीन माझा मला सुद्धा अंदाज नाहीये. कुणाची झाईगाई करणार नाही मी. हिरा, इरा, अगं इरा, अगं काय झालं बोलशील की नाही? इरा, ही कुठे होती? काय विचारते? इरा कुठे होती? या घरामध्ये नक्की काय चाललं कोणी सांगणार आहे का मला? कुठे होती ती? मी तुला विचारते, इरा कुठे होती? तिला जाऊन विचार. तिला जाऊन विचार? हे काय उत्तर झालं? धैर्य, धैर्य ऐक माझं, धैर्य. अरे ऐकून तरी घे.
भाऊ, मी हिला घरात घेतलंय खरं, पण आजपासून तिचा आणि माझा संबंध संपला. मला हिच्याशी एक शब्द पण बोलायची इच्छा नाही. खरं म्हणजे आजपर्यंत ती जी काय वागत आली की नाही, आपण जरा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आलो. आज फरक पडाल, उद्या फरक पडाल, पण आज ती जे काय वागली त्याच्यामुळे मला पण तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. आओ, तुम्ही तरी सांगा की आईना निभावू ना. काय सांगू? त्यांचं काय चुकतंय म्हणून सांगू? तर मला तुझं पटतंय म्हणून सांगू? आज कळस काटलायस दीपे. खरं तर मला पण तुझ्याबरोबर बोलायची इच्छा नाही. आई 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 प्लीज असं करू नका. आई आई प्लीज माझं ऐकून घ्या. आई 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 भाऊ, भाऊ 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 हो ऐका की. आओ आ नसल बोलायचं ना, नका बोलू. मला नाही काय फरक पडत. ह्या सगळ्यांना मनवण्यापेक्षा ना मी माझ्या प्लॅनवर कॉन्सन्ट्रेशन कर. काय पण करून मला हे पॉलिसीचे पैसे मिळवायचे.